तुम्हाला माहिती आहे का प्रियांनो, हे जे काही जुन्या करारामध्ये लिहिलेलं आहे आपल्या बोधासाठी लिहिलेलं आहे, हे आपल्यासाठी लिहिलेलं आहे. काही लोक काय नाही, तो जुना करार संपलेला आहे आणि जुना करार मला पाळायची गरज नाही आहे. प्रियांनो, तसं नाही आहे. त्यामध्ये लिहिलेल्या गोष्टी आमच्या उदाहरणासाठी लिहिलेल्या आहेत, त्यातून आम्ही बोध घ्यावा म्हणून आम्हाला लिहिलेले आहेत, यासाठी की मी त्यातून शिकावं. हे माझ्या बोधासाठी लिहिलेलं आहे. जे काही जुन्या करारामध्ये प्रियांनो आमच्या बोधासाठी आहे. फक्त जुना करार वाचत असताना तुम्ही तो वाचत असताना वधस्तंभाशिवाय वाचला, जर वधस्तंभाला सोडून येशू ख्रिस्ताला सोडून तो वाचला तर तुम्ही शास्त्री आणि परुषी बनाल. आणि देवाला ते नको आहे. देवाला हे हवं आहे, जेव्हा तुम्ही तो जुना करार वाचता तुम्ही वधस्तंभ मध्ये ठेवून त्यातून मिळणारे सत्य स्वीकारण्याची गरज आहे. हालेलुया. मी आशीर्वाद आहे, मी आशा आहे, मी अभिवचन आहे. ख्रिस्त येशू मध्ये मी आशीर्वाद आहे, मी आशा आहे, मी अभिवचन आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, परमेश्वर फार अद्भुत आहे. हालेलुया. तो सर्व ठिकाणी सर्व वेळेला तुमच्या माझ्या बरोबर असणारा परमेश्वर आहे. हालेलुया. आमेन. 85 वर ती रॉड्रिक्स खेळत होती, काय नाव तिचं, जमीमा, आणि पूर्ण थकून गेली होती. शी वॉज सो टायर्ड. आणि ती पुटपुटत होती. काय पुटपुटत होती? शांत रहा, युद्ध माझं आहे. शी वॉज कन्फेसिंग द वर्ल्ड. आणि मला असं वाटतं आमच्या जीवनामध्ये जेव्हा आम्ही चॅलेंजेसमध्ये जातो नाही का, दर रविवारी आपल्या ठिकाणी आपण वचन कबूल करत असतो. इट इज नॉट जस्ट फॉर एक पद्धत, रूढी परंपरा नाही आहे प्रियांनो. दिस इज नॉट, दिस इज व्हॉट वी वॉन्ट यू टू अंडरस्टँड. जेव्हा तुम्ही त्या प्रॅक्टिकल खेळामध्ये असता, सोमवारपासून शनिवारपर्यंत तुम्ही प्रॅक्टिकल गोष्टीमध्ये करत असता, दॅट टाइम द वर्ड ऑफ गॉड विल गिव्ह यू स्पेशल स्ट्रेंथ. आमेन. तो सर्व भागामध्ये तसाच आहे. तो कधी बदललेला नाही आहे. तो कधी बदलत पण नाही. त्याचं वचनही तसंच आहे. पण बऱ्याच लोकांना बऱ्याच वेळा त्या वचनाकडे जाण्याची इच्छा होत नाही किंवा त्या वचनाकडे ते दुर्लक्ष करतात. जीवनात साधक आणि जे काही पाहिजे ते सर्व ह्या पवित्र शास्त्रामध्ये देवाने देऊन ठेवलेलं आहे. एव्हरीथिंग इज बीन गिवन टू अस. एव्हरीथिंग. असं कुठली गोष्ट नाही आहे की ती तुमच्यासाठी नाही आहे. ओनली थिंग, समबडी हॅज टू ओपन इट, मेडिटेट ऑन इट आणि रिसीव्ह दिस, बिलीव्ह दिस. कोणीतरी हे उघडायला पाहिजे, याच्यावर मनन करायला पाहिजे आणि ते स्वीकारायला पाहिजे. हालेलुया. आपण आपल्या जागेवर बसूया, प्रभूला धन्यवाद देऊया प्रियानो, त्याचे आभार मानू, टाळ्या वाजून त्याची स्तुती करूया. वी थँक यू जीसस. थँक यू फॉर द वर्शिप टीम. वी ब्लेस यू. हालेलुया. प्रियानो, आजचा जो संदेश आहे तो स्पेशली गॉड्स प्रोव्हिजन इन फॅमिन. मराठीमध्ये सांगतो, दुष्काळामध्ये परमेश्वराचं 100 पटीने पुरवठा. दुष्काळामध्ये माझ्या मग म्हणाल का, दुष्काळामध्ये परमेश्वराचा 100 पटीने पुरवठा. प्रियांनो, हे एक अद्भुत आहे वचन. म्हणजे ज्या वेळेला ह्या वचनाचा मी अभ्यास करत होतो आणि त्यासाठी तुम्हाला उत्पत्तीचं पुस्तक याचा 26वा अध्याय आणि 12 वचन वाचणार आहोत आपण. उत्पत्तीचं पुस्तक याचा 26वा अध्याय आणि 12 वचन. इसाकाने त्या देशात धान्याची पेरणी केली आणि त्याला त्याच वर्षी 100 पट पीक मिळाले. हालेलुया. आणि परमेश्वराने त्याचे कल्याण केले. तो समर्थ झाला. 13 वचन. तो थोर झाला तो थोर झाला आणि
उत्तरोत्तर उत्कर्ष पावून मोठा संपन्न झाला. अरे बापरे, दुष्काळामध्ये संपन्न करणारा परमेश्वर. म्हणाल का दुष्काळामध्ये संपन्न करणारा परमेश्वर. तुम्हाला माहिती आहे का प्रियांनो, हे जे काही जुन्या करारामध्ये लिहिलेलं आहे आपल्या बोधासाठी लिहिलेलं आहे. हे आपल्यासाठी लिहिलेलं आहे. काही लोक काय नाही, तो जुना करार संपलेला आहे आणि जुना करार मला पाळायची गरज नाही आहे. प्रियांनो, तसं नाही आहे. त्यामध्ये लिहिलेल्या गोष्टी आमच्या उदाहरणासाठी लिहिलेल्या आहेत. त्यातून आम्ही बोध घ्यावा म्हणून आम्हाला लिहिलेले आहेत. पॉल पहिली करंथीकराच्या पत्रामध्ये 10व्या अध्यायाच्या 11व्या वचनामध्ये असं सांगतो. पहिले करंथीकरास पत्र याचा 10वा अध्याय 11. आपण पुन्हा त्या उत्पत्तीच्या 26व्या अध्यायात येणार आहोत, पण माझी इच्छा ही गोष्टी तुम्हाला समजून घ्याव्या. पहिले करंथीकरास पत्र याचा 10वा अध्याय आणि किती वचन सांगितलं मी? 11. वाचा बरं काय वचन. या गोष्टी दाखल्याच्या रूपाने त्यास घडल्या. ह्या गोष्टी दाखल्याच्या रूपाने त्यांना घडल्या आणि ज्या आपल्यावर युगांचा शेवट आला आहे, आपण युगाच्या शेवटास आलेलो आहे, त्या आपल्या बोधासाठी त्या लिहिल्या आहेत. त्या कशासाठी लिहिलेल्या आहेत? बोधासाठी. सगळं माझ्या बोधासाठी, यासाठी की मी त्यातून शिकावं. हे माझ्या बोधासाठी लिहिलेलं आहे. जे काही जुन्या करारामध्ये प्रियांनो आमच्या बोधासाठी आहे. फक्त जुना करार वाचत असताना तुम्ही तो वाचत असताना वधस्तंभाशिवाय वाचला, जर वधस्तंभाला सोडून येशू ख्रिस्ताला सोडून तो वाचला तर तुम्ही शास्त्री आणि परुषी बनाल. आणि देवाला ते नको आहे. देवाला हे हवं आहे, जेव्हा तुम्ही तो जुना करार वाचता तुम्ही वधस्तंभ मध्ये ठेवून त्यातून मिळणारे सत्य स्वीकारण्याची गरज आहे. हालेलुया. आणि 26व्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे पहिलं आणि दुसरं वचनामध्ये की त्या ठिकाणी काय पडला? दुष्काळ पडला. हा प्रियांनो, दुष्काळ आज काही गरज नाही की तो पैशाचाच असेल, भाकरीचाच असेल. वेगवेगळ्या प्रकारचे दुष्काळ वेगवेगळ्या लोकांच्या जीवनामध्ये येतात, सर्वांच्या जीवनामध्ये. पण त्या प्रत्येक दुष्काळाला आम्ही कसा प्रतिसाद देतो त्याच्यावर अवलंबून आहे मी त्यामध्ये विजय होणार आहे का दुष्काळ माझ्यावर राज्य करणार आहे. लक्षात ठेवा, हा फार महत्वाची गोष्ट आहे. जर तुम्ही पवित्र शास्त्रात वाचाल तर वेगवेगळ्या वेळा वेगवेगळा दुष्काळ आलेला आहे. अब्रामाच्या काळामध्ये दुष्काळ आला. अब्रामाला काही दिवसांपूर्वी तुम्ही जर वाचाल तर उत्पत्तीच्या आपण काढू नका 13व्या अध्यायामध्ये दुष्काळ पाहायला मिळतो. आणि अब्राम मिस्र देशामध्ये गेला आणि तिथं जाऊन तो चुकला. त्यांनी आपल्या पत्नीविषयी खोटं बोललं, लबाडी केली. फार चॅलेंजिंग आहे. त्याच्या पत्नीविषयी त्यांनी लबाडी केली. बापरे. आणि मग त्या जीवनामध्ये बऱ्याचशे, आणि बायबलचं वचन सांगतं की बेथेल इथून तो निघाला होता, तो परत बेथेललाच आला आणि त्याने देवाला अर्पण केलं. जेव्हा दुष्काळ पडला, दुष्काळ आम्हाला कसा चालवतो ते फार महत्वाची गोष्ट आहे प्रियांनो. इसाकाच्या वेळेस दुष्काळ पडला, देवा म्हटला इथेच राहा. सगळे म्हणा इथेच राहा. जेव्हा दुष्काळ पडला इसाकाच्या वेळेला देबाप म्हटला इथंच राहा. याकोबाच्या वेळेला दुष्काळ जेव्हा पडला तेव्हा याकोबाला सांगितलं मिस्रात जा. अरे परमेश्वराचं कार्य वेगळं आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला मला एक लक्षात ठेवा, देव परमेश्वर एकच पद्धत वापरत नाही, त्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत दुष्काळाला हाताळण्यासाठी. ज्यावेळेस एलियाच्या काळामध्ये दुष्काळ आला त्यावेळेस देवाने सांगितलं एलियाला करिथ नावाच्या ओहळाकडे जा, नाही तर मग सारफत येथील त्या विधवेकडे जा, आणि तिथं देवाने त्यांचा पुरवठा केलेला आहे. याकोबाच्या जीवनामध्ये देवाला माहित होतं दुष्काळ येणार आहे, म्हणून देवाने योसेफाला तयार केलं. त्याला एक 20 वर्षाच्या एका कठीण प्रसंगामधून घेऊन गेला, त्याची तयारी केली. साखळदंड त्याच्या गळ्याशी लागलेला होता, पण देवाचं वचन त्याला पारखत होतं आणि एका रात्रीमधून
तो मिसर देशाचा पंतप्रधान झाला होता. हालेलुया. एका रात्रीमधून. तो परमेश्वर प्रियानो अद्भुत आहे. त्याने अख्ख्या जगाला म्हणजे पृथ्वीवरील सर्वांना अन्नाचा पुरवठा केला त्या दुष्काळामध्ये. आम्हाला अजून दुष्काळ पाहायला मिळतात. ओके, जर तुम्ही रुथेच्या पुस्तकात गेला तर त्यावेळेस देखील दुष्काळ पडला. मग त्या ठिकाणी रुथेचा सासरा नामीचा नवरा, त्याचं नाव एलिमलेख, त्या एलिमलेखाने फार मोठी चुकी केली. जाऊन त्यांनी देवाला विचारलं नाही, देव बापा ह्या दुष्काळात मी काय करू. देवाने सांगितलं होतं मोवाब देशात जाऊ नका. आणि मग एलिमलेखाने निर्णय केला मोवाब देशात जाण्याचा. त्यांनी आपल्याबरोबर आपली पत्नी नामी तिला घेतलं, आपले मुलं महलोन आणि खिल्लोन ह्यांना घेतलं. ते 4 जण मोवाब देशामध्ये गेले आणि त्या ठिकाणी प्रियांनो हे 3 पुरुष मरण पावले. आणि आम्हाला माहित आहे त्या ठिकाणी मग त्यांनी लग्न केलं होतं आणि त्यामधून रूथ जी विश्वासाची एक अद्भुत अशी साक्ष देणारी स्त्री आहे, जी आली आणि दाविदाची आजी ती बनली, दावीद महाराजाची ओके आजी का पणजी ती बनली. प्रियांनो वेगवेगळे दुष्काळ. पण अजून एक गोष्ट सांगतो, अजून एक बायबलमध्ये एक प्रॉफेसी दिलेली आहे, भविष्यवाणी केलेली आहे. आणि अजून एक दुष्काळ येणार आहे. तो जेवणाचा दुष्काळ नाहीये, तो पाण्याचा दुष्काळ नाहीये, पण आमोसाचं पुस्तक आपण वाचणार आहोत. 8वा अध्याय 11 आणि 12 वचन. आमोसाचं पुस्तक याचा 8वा अध्याय 11 आणि 12 वचन. आमोसाचं पुस्तक. प्रभू परमेश्वर म्हणतो, पहा असे दिवस येत आहेत की त्यात मी देशावर दुष्काळ आणीन. मी असा दुष्काळ आणीन. तो दुष्काळ अन्नाचा नव्हे, तो दुष्काळ जेवणाचा नाहीये किंवा पाण्याचा नव्हे, पाण्याचा पण नसेल, तर तो परमेश्वराची वचने ऐकण्यासंबंधाचा होईल. अरे बाप रे, कशाचा होणार आहे? कशाचा होणार आहे? कशाचा होणार आहे? सगळे म्हणा, परमेश्वराचं वचन ऐकण्याचा दुष्काळ. आज एक प्रदर्शन भरणार म्हणून त्यांनी सांगितलं ना, बायबल सोसायटी ऑफ इंडिया. ओके, बायबल सोसायटी ऑफ इंडियाच्या द्वारे एक प्रदर्शन होणार आहे नेपेर रोडला 8 आणि 9 तारखेला. आणि त्या ठिकाणी सर्व बायबल उपलब्ध आहेत, व्हरायटी ऑफ बायबल्स, वेगवेगळ्या भाषामधले बायबल तिथं असणार आहेत, वेगवेगळे भाषांतर केलेले पवित्र शास्त्र तिथं असणार आहे. त्या ठिकाणी त्याचा दुष्काळ नाहीये. फार वर्षांपूर्वी कोणीतरी मला उपदेश केला होता की तुमचे हातातले बायबल काढून घेतील वगैरे वगैरे वगैरे. आणि आम्हाला वाटलं तो दुष्काळ. नाही. पण ज्यावेळेस याच्यावर मनन मी करत होतो, हे वचन सांगतं परमेश्वराचं वचन कसला लक्षात ठेवा. आणि तो दुष्काळ आत्ताच काहीच्या लोका जीवनामध्ये तसाच चालू आहे. तुम्हाला वाटत असेल नाही, परमेश्वराचं वचन ऐकण्याचा दुष्काळ, परमेश्वराचं वचन वाचण्याचा दुष्काळ नाही म्हटलेलं आहे. परमेश्वराचं वचन ऐकणं. आणि ऐकणं म्हणजे माझ्या भावांनो बहिणींनो, ऐकणं म्हणजे ह्या कानाने ऐकणं ती मर्यादित नाहीये, ती गोष्ट ती मर्यादित नाहीये. ऐकणं म्हणजे ऐकून त्याप्रमाणे करणं, त्याचा दुष्काळ असणार आहे. पुढचं वचन पण वाचा 12 पद. ते या समुद्रापासून त्या समुद्रापर्यंत भटकतील, उत्तरेपासून पूर्वेपर्यंत पडत झडत जातील. ते परमेश्वराचे वचन प्राप्त करून घेण्यासाठी इकडून तिकडे धावतील, तरी त्यास ते प्राप्त व्हावयाचे नाही. त्यांना वचन मिळते ऐकणं. यांना प्रभू करो माझ्या भावांनो बहिणींनो, दे आम्ही त्या दुष्काळामध्ये असू नये. आम्ही दरवेळेस परमेश्वराचं वचन ऐकण्यासाठी उत्सुक असावं. नुसतं ऐकणं नव्हे तर पाळण्यासाठी उत्सुक असावं. हालेलुया.
आणि मला तुम्हाला सांगू द्या, परमेश्वराचं वचन पाळणं हे आमच्या देहाला आवडत नाही. तुम्हाला आवडो न आवडो, परमेश्वराचं वचन पालन करणं हे तुम्हाला आणि मला आवडणारी गोष्ट नाही आहे. परमेश्वराचं वचन पाळणं हे कठीण आहे. पण जो व्यक्ती देवाच्या वचनासाठी उभा राहतो ना प्रियांनो, देव त्याच्यासाठी उभा राहतो. हालेलुया. इसाहाकाच्या जीवनामध्ये ती गोष्ट आम्हाला पाहायला मिळते. त्यांनी त्या काळामध्ये दुष्काळ पडला आणि 3रं आणि 4थं वचन वाचूया. या उत्पत्तीचं पुस्तकाचं 3रं आणि 4थं वचन. त्या देशात उपरी असा राहा, इथंच तू राहा, मी तुझ बरोबर असेन, तुझे अभिष्ट करीन. हे सर्व देश मी तुला व तुझ्या संततीला देईन आणि मी तुझा बाप अब्राहाम याशी केलेली शपथ खरी करीन. मी आकाशातील ताऱ्या इतकी तुझी संतती वाढवीन. हे सर्व देश तुझ्या संततीस देईन आणि पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे तुझ्या संततीच्या द्वारे अभिष्ट पावतील. एक गोष्ट सांगतो प्रियांनो, देव परमेश्वर ज्यावेळेस दुष्काळ पडतो प्रत्येकासाठी वेगवेगळ्या रीतीने वागणूक करतो. त्याची वागण्याची, तो ज्या रीतीने लोकांना हाताळतो तो पूर्ण वेगळ्या रीतीने हाताळतो. तो काही तीच एक पद्धत वापरत नाही. पण या ठिकाणी त्याला सांगितलं, तू देशात वस्ती करून राहा. सगळे म्हणा, तू देशामध्ये वस्ती करून राहा. प्रभूजी, इथं पाणी नाही आहे, पाऊस पडत नाही आहे, या ठिकाणी काही नाही आहे. प्रभू, मी काय करू? इमॅजिन, यू हॅव टू थिंक अबाउट दिस. तुम्हाला याचा विचार करावा लागणार आहे की त्या ठिकाणी जेव्हा दुष्काळ होता, पाऊस नव्हता, कुठली परिस्थिती होती, परमेश्वर म्हणतो तू इथंच राहा. आजकालच्या जगामध्ये, आजकालच्या गोष्टीमध्ये ख्रिस्ती लोक जास्त कम्फर्ट पाहतात. मला कुठं कम्फर्ट मिळेल, मला माझ्या परिवाराला कम्फर्ट कुठं मिळेल, डिस्कम्फर्ट नको आहे. आणि सदोम गमोराचं पाप ते कम्फर्ट एक होतं. तुम्ही जाऊन अभ्यास करा, तुम्हाला कळेल. कम्फर्ट, सगळं काही कम्फर्टेबल पाहिजे. एव्हरीथिंग. माझ्या बँकेमध्ये पैसे पाहिजेत, माझ्या भविष्यासाठी मला पैसे पाहिजेत, माझ्या प्रत्येक गोष्टीसाठी. मी त्याच्या विरोधात नाही आहे, पण एक लक्षात ठेवा प्रियांनो, ज्या वेळेला तुम्ही त्या कम्फर्टवर अवलंबून राहता ना, त्यावेळेस देव परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये त्याला जे हवं आहे ते करू शकत नाही. हालेलुया. तो देवाची इच्छा आम्ही सातत्याने त्याच्यावर अवलंबून असावं. वी शुड लुक टू हिम, ड्वेल इन दिस लँड. या ठिकाणी थांब, इथं मी तुला आशीर्वादित करेन. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी आय विल ब्लेस यू देअर. आणि त्याही पेक्षा सर्वात महत्वाची गोष्ट म्हणतो, आय विल बी विथ यू. आमेन. एक लक्षात ठेवा प्रियांनो, तुम्ही भरभराटीचे जागे असा किंवा तुम्ही दुष्काळामध्ये असा, जर देव तुमच्या बरोबर आहे तर सर्व काही तुमच्या बरोबर आहे. हालेलुया. त्याचं आय विल बी विथ यू म्हणाल का? परमेश्वर माझ्या बरोबर आहे तर माझ्या बरोबर सर्व काही आहे. माझ्याकडे सर्व काही आहे. इमॅजिन, जगाचा निर्माण करतात राजाधिराज देव परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. आणि मग त्याला अभिवचन त्यांनी दिलं. तो म्हटला, मी तुला आशीर्वादित करेन, मी तुझ्याद्वारे एक मोठं राष्ट्र तयार करेन, ही जी भूमी आहे ती भूमी तुला देईन, कारण मी अब्रामाला शपथ वाहिलेली आहे. कोणाला शपथ वाहिली आहे? मी अब्रामाला शपथ वाहून सांगितलेली आहे. प्रभूची स्तुती असो त्या अब्रामासाठी. मी प्रभूला धन्यवाद देतो तो की आणि अब्रामाचं आज्ञापालन 5व्या वचनामध्ये पहा. 5वं वचन आहे ना, मला वाटतं 4थं वाचलं नाही ना आपण.
वाचलं चौथं पण बर, 5 वचन वाचूया. कारण अब्राहमाने माझा शब्द मानिला, पहा काय काय लिहिलेलं आहे. अब्राहमाने माझा शब्द मानला, माझे सांगणे ऐकले, माझं सांगणं ऐकलं, माझ्या आज्ञा, माझ्या आज्ञा, माझे नियम माझे नियम व माझे कायदे पाळिले. व माझे कायदे त्यांनी पाळले. वाव, तुम्हाला माहित आहे का 5 गोष्टी लिहिल्या आहेत त्या ठिकाणी. अब्राहमाने काय काय केलेलं आहे. ओके, अब्राहमाने त्यांनी काय काय केलं. शब्द मानिला. हो, ज्या वेळेला परमेश्वर त्याला म्हणाला आपल्या बापाच्या घरातून तो निघून जा, त्याने यस बॉस तू म्हणतो ना तसं मी करणार. आपल्या घराला, आपल्या परिवाराला त्यांना सोडून तो निघाला. व्हॉट वंडरफुल गॉड वी हॅव. त्याला देवावर विश्वास होता. अब्राहमा थँक्यू, तू निघालास त्यासाठी. जेव्हा स्वर्गात जो कदाचित त्याला स्पेशल थँक्यू, कारण त्याच्यातूनच प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला आहे प्रिया. त्यानंतर ओके, त्यांनी माझे विधी पाळले. राईट, सांगणे ऐकले. सांगणे आहे. पहिलं शब्द मानिला, शब्द मानला, सांगणं ऐकलं. पुढं माझ्या आज्ञा, माझ्या आज्ञा. त्यांनी सांगितलं की बाबा सर्वांची सुनता व्हायला पाहिजे, आणि त्यांनी सुनता करून घेतली त्याची, इस्माईलची आणि त्याच्या. ही ओबेड. पुढं माझे नियम व माझे कायदे पाळिले. ज्या वेळेला देवाने सांगितलं की चल आता इसाक झालेला आहे, घेऊन जा त्या डोंगरावर, 3 दिवस त्याच्याबरोबर चालायचंय, आणि 3ऱ्या दिवशी जाऊन त्या इसाकाला तुला अर्पण करायचं. आणि तुम्हाला सांगतो, ज्या इसाकासाठी देवा बोलत होता तो इसाक त्या घटनेचा काय होता, साक्षीदार होता. त्या घटनेचा साक्षीदार होता. कारण देवबापाने म्हटलं, अब्राहमा आपल्या मुलावर हात उचलू नको, मला माहित आहे तू माझी आज्ञा पाळणारा आहेस. हालेलुया, हालेलुया. किती लोक आहेत आपल्यासारखे की आपण त्या अब्राहमासारखं आपल्या मुलाला अर्पण करायला जाऊ. किती लोक आहेत की आपल्या जीवनामध्ये काहीतरी नाही, देवानी हे प्रेशियस गोष्ट, ही मूल्यवान गोष्ट आहे, माझ्यासाठी अत्यंत मूल्यवान गोष्ट आहे, पण देव म्हणतो की मला ही सोडायची आहे. आय एम लिव्हिंग इट, मी अर्पण करत आहे. देवानी सांगितलं म्हणून मी अर्पण करत आहे. हालेलुया. किती लोक प्रियांनो, हाऊ मेनी ऑफ अस आर रेडी. देवा तुम्हाला ही गोष्ट दिली, चमत्काराने मिळालेली गोष्ट होती, मिरॅकलसली अद्भुतरित्या मिळालेली गोष्ट होती. मी त्यातून खूप विचार करत होतो, प्रार्थना करत होतो, देवाला मागवतो, देवा मला प्रगट कर की त्याने सारेला सांगितलं होतं का की मी याला अर्पण करायला घेऊन चाललोय म्हणून. मला माहित नाही. साराबाई, देवाने मला सांगितलं याचं होमार्पण करायचं, मी चाललोय. मला नाही वाटत तिने त्याला सोडलं असतं म्हणून. काय वाटतं तुम्हाला? ते फटके दिले ते. आय डोंट थिंक सो. आय एम नॉट शुअर. म्हणजे मला ह्या ठिकाणी माहीत नाही, पण सारेबद्दल एवढं माहिती आहे की ती विश्वासाची स्त्री होती. फार चॅलेंजिंग आहे प्रियांनो, पण तो घेऊन निघाला. आणि त्यांनी जाऊन तो म्हटला की परमेश्वरा, हे जे तू चमत्कार मला दिलेला आहे, जो अनुभव दिला, त्यापेक्षा तू जास्त मूल्यवान आहेस. आज माझा प्रश्न तुम्हाला आहे, तुम्ही मूल्यवान कुठल्या गोष्टीला मागता आहेत? आज मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, दुष्काळामध्ये 100 पट तुम्हाला, जर 100 पट, मी नुसतं हे म्हणत नाहीये, 100 पट पुरवठा हवा असेल तर ह्या ज्या स्टेप्स आहेत त्या विसरू नका. त्यांनी माझ्या आज्ञा पाळल्या. पुढं माझे नियम पाळले ना. माझे नियम व माझे कायदे पाळले. काय नियम आहे हो? तुम्हाला माहिती का, तुम्हाला आणि मला तोच नियम देवाने दिलेला आहे जो अब्राहमाला दिलेला आहे. आणि तो म्हणजे विश्वासाचा नियम. सगळे म्हणा, विश्वासाचा नियम. परत एकदा, विश्वासाचा नियम.
रोम करास पत्राचा 3 अध्याय आणि 27 वचनामध्ये या नियमाबद्दल लिहिलेलं आहे. रोम करास पत्राचा 3 अध्याय आणि 27 वचन. तर मग फुशारकी मारणे कोठे, ती बाहेरच्या बाहेर राहून गेली. हा, कोणत्या प्रकारच्या नियमाने? कोणत्या नियमाने? कर्माच्या काय? कर्म. अरे मी हे केलेलं आहे म्हणून का? नाही, नाही. तर विश्वासाच्या नियमाने. तर कुठल्या नियमाने? विश्वासाच्या नियमाने. अब्राहामाने जे काही केलं ते विश्वासाच्या नियमाने केलेलं आहे. हालेलुया. अब्राहामाने जे काही केलं प्रियांनो, आणि म्हणून देव परमेश्वर इसाकाला म्हणत आहे, ऐक, मी अब्राहामामुळे तुला आशीर्वादित करत आहे. सगळे म्हणा, अब्राहामामुळे इसाहाक आशीर्वादित झाला. कोणामुळं? अब्राहामामुळं, इसाहाकामुळं नाही. पण आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो प्रियांनो, जर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताची निवड केलेली आहे तर तुम्ही देवाचे पुत्र झालेला आहात, आणि तो परमेश्वर त्या प्रभू येशू ख्रिस्तामुळं तुम्हाला आशीर्वादित करू इच्छितो. हालेलुया. कोणामुळं? फक्त प्रभू येशू ख्रिस्ताने सर्व विधी पाळले. प्रभू येशू ख्रिस्ताने देवाच्या सर्व आज्ञा पाळल्या. प्रभू येशू ख्रिस्ताने देवाचे सर्व नियम पाळले. एव्हरीथिंग. पण प्रॉब्लेम काय होतो, बऱ्याच वेळा बरेचसे ख्रिस्ती लोक देवाकडे जातात तेव्हा हे माझ्या मी हे केलं ना देवापा म्हणून मला हे दे. आता ही काही वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका सिस्टरची मुलगी खूप आजारी होती आणि मग मला त्यांनी फोन केला. मी त्याची प्रार्थना करू, पण तिने मला सांगितलं, पास्टर 2 दिवसापासून मी उपवास करून बायबल वाचत आहे तरी देवबाप तिला आरोग्य देत नाहीये. आणि मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, प्लीज तहान लागल्यानंतर विहीर खंदू नका. खूप लोक तसे आहेत, तहान लागल्यानंतर विहीर खणायला जाताना अजून जास्त तहान लागते. खूप लोक तसे आहेत ख्रिस्ती जीवनामध्ये. तुम्हाला मला देवाची वचनं माहीत पाहिजे. मी त्या स्त्रीला निश्चित सांगितलं, बाई, तुझ्या कर्मामुळं तुझी मुलगी बरी नाही होणार. जर तू त्या सुरफिनिकी स्त्री सारखी येशूकडे गेली ना, येशूकडे गेली की मी काहीच नाही आहे, पण तुझ्याजवळ सर्व काही आहे. हालेलुया. हे काही जे काही उदाहरणं पवित्र शास्त्रात दिलेली आहेत ती आमच्या बोधासाठी दिलेली आहेत. कारण येशूकडे सर्व आहे प्रियांनो. आरोग्य आहे, जीवन आहे, तारण आहे, सामर्थ्य आहे. पण ती स्त्री जी होती तिला असं वाटलं मी काहीतरी करायला, मी ते मिळवेत. तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या, आम्ही देवाकडं कुठल्याही कर्मांनी काही मिळू शकणार नाहीये. हालेलुया. पण हा विश्वासाचा नियम आम्हाला पाळण्याची गरज आहे. हालेलुया. अब्राहामाने विश्वास, माझ्यासाठी येशू ख्रिस्त वधस्तंभावर गेलेला आहे, तो माझ्या पापासाठी मरण पावलेला आहे, तो वधस्तंभावर खिळला गेलेला आहे. ज्या दिवशी तो वधस्तंभावर खिळला गेला त्याने माझे श्राप, माझे पाप, माझे रोग आजार वाहिलेले आहेत. हालेलुया. एक गोष्ट सांगतो प्रियांनो, येशू ख्रिस्त तुमच्या पापासाठी मेला नाही. फार चॅलेंजिंग स्टेटमेंट आहे माझं. येशू ख्रिस्त तुमचं पाप म्हणून मेला. लक्षात ठेवा, हे जे सत्य जो तुम्ही स्वीकारलं ना, येशू ख्रिस्त माझं पाप म्हणून मेला, येशू ख्रिस्त माझा रोग म्हणून मेला, येशू ख्रिस्त माझा श्राप म्हणून मेला. पौल काय म्हणतो, मी ख्रिस्त येशू बरोबर वधस्तंभी खिळला गेलो. कोणाबरोबर? कोणाबरोबर? पहा, ज्यावेळेस तू म्हणता माझ्यासाठी तो मेला, यू आर नॉट ऍक्सेप्टिंग टोटल
हिज क्रुसिफिक्स, त्याच्या वधस्तंभाचं कार्य तुम्ही पूर्ण स्वीकारत नाहीये. आय वॉन्ट यू टू अंडरस्टँड. मी ख्रिस्त येशूवर वधस्तंभी खिळला गेलोय, मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो आहे. हालेलुया. हे चॅलेंजिंग आहे प्रियांनो. बऱ्याच लोकांना हे असं वाटतं, अरे पास्टर काय बोलतात, पण ज्यावेळेस तुम्ही अभ्यास केला, येशू ख्रिस्त माझं पाप, माझं वैयक्तिक पाप घेऊन मेलेला आहे. ही डाईड ॲज आय एम असे, जसा मी मरायला पाहिजे होतं, येशू ख्रिस्त माझ्यासाठी त्या वधस्तंभावर मी ख्रिस्ताबरोबर खिळला गेलेलो आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. एकदा एक देवाचे सेवक एका ट्रेनमधून चालले होते आणि त्या खाली त्या फर्स्ट क्लासचा क्लास होता आणि त्या ठिकाणी काही लोक पत्ते खेळत होते. आणि पत्ते खेळत असताना हे वरच्या कोचवर बसले होते आणि ते म्हटले, या आमच्याबरोबर खेळा. पण ते जुगार खेळत होते, नुसतं पत्ते नव्हते, जुगार खेळत होते. आणि मग त्या देवाच्या सेवकाने सांगितलं, रे तो खाली उतरले आणि ते म्हटले ना, हे हात आहेत ना, हे हात खिळले गेलेले आहेत, हे त्या वधस्तंभाला खिळले गेलेले आहेत. त्या वधस्तंभावरून आता मला ही जुगार, ही गोष्ट खेळता येत नाही. प्रियानो, जोपर्यंत तुम्ही ही गोष्ट समजून घेत नाहीये की येशू ख्रिस्त फक्त तुमच्या पापासाठी नाही, तुमचं पाप होऊन मरण पावलेला आहे, तुमचा रोग होऊन तो मरण पावलेला आहे, तुमचा श्राप होऊन तो मरण पावलेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणाल का, येशू ख्रिस्त माझ्यासाठी माझं पाप झाला, माझं रोग झाला, माझा श्राप झाला आणि त्याने मला मुक्त केलं. हालेलुया. माझ्या भावानं बहिणींनो, हे जेव्हा प्रगटीकरण तुम्हाला होईल की नाही, माझं जे काही पाप आहे, ही बिकेम माय सिन. तुझ्यामुळं नाही इसाका, तुझ्यामुळं नाही, तुझ्या बापाने जे पाळलं ना, त्यामुळं मी तुला आशीर्वाद देणार आहे. हालेलुया. आणि मग 5व्या वचनाला 12व्या वचनामध्ये आपण जाऊया प्रियांनो. ओके, 12 वचन काय म्हणतं? उत्पत्ती 26:12. इसाकाने त्या देशात धान्याची पेरणी केली आणि त्याला त्याच वर्षी 100 पट पीक मिळाले. हालेलुया. आणि परमेश्वराने त्याचे कल्याण केले. 13 वचन देखील. तो थोर झाला आणि उत्तरोत्तर उत्कर्ष पावून मोठा संपन्न झाला. आता ही परिस्थिती, ह्या देशामध्ये दुष्काळ आहे, देर इज नो वॉटर, पाऊस पडत नाहीये. आणि आता इसाहकाला देवाचं वचन आलं, ही जस्ट बिलीव्ड, त्यांनी विश्वास ठेवला. पण जोपर्यंत विश्वास कार्यात टाकला जात नाही, तो जात्या मृत विश्वास आहे. समजतंय का तुम्हाला? विश्वास, सगळे माझ्या मागडा, विश्वास जर कार्यात टाकला गेला नाही तर तो मृत विश्वास आहे. इसाहकाने फक्त तिथं थांबला नाही, त्याने आपला विश्वास कार्यात टाकला. त्याने निर्णय केला, मी पेरणी करणार आहे. देवाने मला सांगितलं, माझ्याजवळ अन्न नाहीये, माझ्याजवळ जे काही माझ्याबरोबरचा मोठा लवा, त्याच्याबरोबर मोठा लवाजमा होता, खूप लोक होते, दास दासी, मोठा लवाजमा, या सर्वांना देण्यासाठी अन्न मला पाहिजे. लोक म्हटले, हसतात, काय मूर्ख आहेत रे, हे 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 आता पेरणी करतायत. अरे काय काय हे असं हसणं नोहाच्या काळामध्ये पण घडलं होतं प्रियांनो. आणि असं हसणं आत्ताच्या काळामध्ये देखील तुमच्याविषयी होणार आहे. हो, कारण तुम्ही ह्या रूढी, जगाच्या परंपरेपेक्षा वेगळं काहीतरी करता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अरे पाऊस पडत नाहीये, अरे इथं नदी नाले सुकून गेलेले आहेत, अरे हे काय आहे? पण त्याने निर्णय केला पेरणी करण्याचा. प्रभूच्या नावाला धन्यवाद. ह्या शुक्रवारची जर तुम्ही ब्रदर टोनी गौन्सने ह्या ठिकाणी वचन घेतलं होतं, तुझं वंडरफुल ब्लेसिंग. ओके, आणि त्यांनी एक स्टेटमेंट केलं. ओके, आणि ते म्हटले की ज्या वेळेला तुम्ही दशांश देता, तो दशांश पेरणी आहे का? आणि त्यांनी त्या स्टेटमेंटवर उत्तर पण दिलं. ते म्हटले की नाही,
दशांश हा पेरणी नाही आहे. ओके, दशांश जो तुमच्याजवळ पैसे येतात त्यातला 10वा भाग देवाचाच आहे, तुमचा नाहीच आहे. तो इट्स बिलॉंग टू गॉड, तो परमेश्वराचाच आहे. आता तुम्हाला त्यावर विश्वास ठेवला पाहिजे. त्यांनी त्यासाठी लेवीचं पुस्तक याचा 27वा अध्याय आणि 30 वचन त्याचं रेफरन्स दिलं. ओके, लेवीचं पुस्तकाचा 27 अध्याय 30 वचन आपण वाचूया. काय म्हणतं ते वचन? भूमीच्या उत्पन्नाचा दशांश परमेश्वराचा आहे, मग ते जमिनीचे धान्य असो अथवा झाडांची फळे असोत, ते परमेश्वराप्रित्यर्थ पवित्र होय. काय कोणाचा दशांश? कोणाचा आहे? कोणाचा आहे? तुमचा, माझा आहे का? काही लोकांना वाटतं आता हा दशांश ना मला पाहिजे तसा मी वापरेन. खूप लोकांना गैरसमज आहे. तो तुम्हाला वापरण्यासाठी नाही. नाही, मी गरिबांना देईन, मी हे करेन. इट्स नॉट, यू आर नॉट सपोज टू डू दॅट. आता काढू नका, पण इब्री लोकाच्या 7व्या अध्यायामध्ये असं म्हटलेलं आहे, जो कोणी दशांश देतो तो येशूला देतो. ही गिव्स टू जीसस. तो येशूच्या हातामध्ये देतो. आणि मग त्यांनी तो एक उदाहरण सांगितलं. तो शिक्का आहे ना, तो आणला. कैसराला कर देणं, जे कैसराचं ते कैसराला द्या आणि जे देवाचं ते देवाला द्या. सो ही रिलेटेड दॅट टू द टाइट्स. जे देवाचं ते देवाला द्या. हा प्रियांनो, पण ह्या ठिकाणी दुष्काळामध्ये पेरणी करण्याबद्दल मी बोलणार आहे प्रियांनो. तुमचं थोडक्यात बोलून मी संपवणार आहे. इट्स व्हेरी इसेन्शियल. कारण 2 ग्रंथिकारासपत्राचा 9वा अध्याय आणि वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला मी त्यातून सांगणार आहे. हे वचन तुम्हाला माहित पण आहे, पण देव परमेश्वर तुम्हाला 100 पटीने फळ देऊ इच्छितो. 100 फोल्ड. वाचूया आपण 6व्या वचनापासून. पहिले नाही, 2 ग्रंथिकारासपत्र 9वा अध्याय आणि 6व्या वचनापासून पुढे काही वचन आपण वाचणार आहोत. हे ध्यानात आणा की जो हात राखून पेरितो तो त्याच मानाने त्याची कापणी करील, आणि जो सढळ हाताने पेरितो तो त्याच हाताने त्याची कापणी करील. हे काय करा? ध्यानात आणा. सगळे म्हणा, ध्यानात आणा. हे लक्षात ठेवा. जे काही तुम्ही पेरणार आहात त्याचीच तुम्ही कापणी करणार आहात. पुढे, प्रत्येकाने आपापल्या मनात ठरविल्याप्रमाणे द्यावी. आज मी ठरवलेलं की मला 1 एकर गहू लावायचा आहे. मी 1 एकर गहू लावेन. हा मनात माझं ठरवणं आहे. मी ठरवलेलं आहे की मी देवाच्या राज्यात पेरणी करणार आहे, तीच मी पेरणी करणार आहे. हो, मी माग कोणीतरी मला साक्ष सांगितली, ही चर्चमध्ये नाही, मला वाटतं गोल्डन ग्रुपच्या याच्यामध्ये, की मी ठरवलं की एवढे एवढे पैसे मी दर आठवड्याला देणार. आणि त्या एक असा आठवडा आला की नव्हते. रात्र झाली होती, कुठून पैसे मिळणार माहीत नाही, पण परमेश्वराने मला देण्यासाठी ती नोट जी काही होती ती मला पाठवली. प्रेज द लॉर्ड. मी प्रियांनो डिसेंबरमध्ये प्लॅन करतो की माझं पुढच्या वर्षाचं ऑफरिंग किती असणार आहे. मी प्लॅन करतो, मी ठरवतो, मी प्रार्थनेत जातो, देवबाबाकडं वचन घेऊन जातो, आणि गॉड गिव्स मी. सुधीर, दिस इज, आणि आय हॅव सीन मी त्या प्रत्येक गोष्टीसाठी हे ऑफरिंग माझं नाही आहे, देवाचं आहे. हालेलुया. माझ्या भावना बहिणींनो, आय हॅव सीन ग्रोथ, देवाचं वाढ आणि परमेश्वराचा पुरवठा मी पाहिलेला आहे. गॉड इज गुड गॉड. पुढे वाचत जाऊया आपण. दुःखाने किंवा जरूर पडते म्हणून देऊ नये, कारण संतोषाने देणारा देवाला आवडतो. हे संतोषाने द्यायचा. बाबा द्यावं लागतं, जाऊ दे, आता काय आहे, आता समोर आल्यानंतर ते द्यावंच लागणार आहे. नाही नाही, इट्स ह्या मंडळीमध्ये देर इज नो कंपल्शन. बट मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, वेन यू गिव्ह यू विल बी ब्लेस्ड. ओके,
एक स्टेटमेंट म्हणजे इट वॉज सो मच ब्लेसिंग. ब्रदर टोनीने जे शिकवलं त्यांनी जक्क्याबद्दल एक स्टेटमेंट केलं आणि त्या स्टेटमेंटमध्ये ते असे म्हणाले की आज ह्या घराला तारण मिळालंय. कधी तारण मिळालं माहिती आहे का? ज्या वेळेस तो म्हणाला जे काय मी कुंभाडाने घेतलेलं आहे त्याची 4 पट मी परत देईन. जो कोणी तारण झालेला असतो तो उदार असा व्यक्ती असतो. हालेलुया. तारण होऊपर्यंत ह्या जगाचा देव पैसा आमच्यावर नियंत्रण करतो. तारण झाल्यानंतर आमचा येशू आमच्यावर नियंत्रण करतो. आमेन. पुढं सर्व प्रकारची कृपा तुम्हावर विपुल होऊ देण्यास देव शक्तिमान आहे. हालेलुया. यासाठी की तुम्हास सर्व गोष्टीत सगळा पुरवठा नेहमी होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी तुम्हाजवळ सर्व काही विपुल व्हावे. हा. त्याने चहूकडे दिले आहे. गरिबास दानधर्म केला आहे. त्याची धार्मिकता युगानयुग राहते असे शास्त्रात लिहिले आहे. जो पेरणाऱ्याला बी पेरितो व खाण्याकरिता अन्न पुरवतो तो तुम्हास बी पुरविल व ते पुष्कळ करील. आणि ते किती करील? पुष्कळ करील. सगळे म्हणा माझा देव माझ पेरणी पुष्कळ करणार आहे. हालेलुया. हे तुमच्यासाठी आहे. पण तुम्हाला माहिती आहे का एका ठिकाणी असं म्हटलं तुम्ही पेरता पण तुम्हाला कापणी होत नाही. आणि ते सांगून मी संपवणार आहे. तुम्ही पेरता पण तुमची कापणी होत नाही. ओके. हग्गईच्या पुस्तकात जाऊया आपण प्रियांनो. हग्गईचं पुस्तक याचा 1 अध्याय आणि 6 आणि 7 वचन. हग्गईचं पुस्तक याचा 1 अध्याय 6 आणि 7 वचन. तुम्ही पुष्कळ पेरणी करिता. तुम्ही पुष्कळ पेरणी करता पण हाती थोडे लागते. पण तुमच्या हाती थोडे 100 पट लागत नाहीये. इसहाकाला 100 पट मिळालं पण इथं प्रभू म्हणतो की तुम्हाला थोडकच मिळतं. बर. तुम्ही खाता पण तृप्त होत नाही. तुम्ही खाता पण तुम्ही तृप्त होत नाही. काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत. हा. तुम्ही पिता पण तुमची तहान भागत नाही. तुमची तहान भागत नाही. बर. तुम्ही कपडे घालिता पण त्यांनी तुम्हास ऊब येत नाही. बर. मजूर मजुरीने पैसा मिळवून जसे काय भोग पडलेल्या पिशवीत टाकीतो. असं जसं काय एखादी छिद्र पडलेली पिशवीमध्ये आपली गोष्टी टाकतो. पैसा निघून जातोय टिकत नाहीये. बर. सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो की तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष लावा. सगळे म्हणा आपल्या मार्गाकडे लक्ष लावा. माझ्या भावानं बहिणीनं तुम्हाला विनंती करतो आपला मार्ग पहा. जर अशी परिस्थिती असेल तुम्ही इथं असाल तुम्ही जगात कुठेही असाल हा संदेश तुम्ही ऐकता आपल्या मार्गाकडे लक्ष लावा. काय मार्ग आहे? दुसऱ्या वचनापासून आपण पुढे वचन वाचूया. दुसऱ्या वचनापासून पुढे त्याच अध्यायातलं हग्गाय मधलं. सेनाधीश परमेश्वर म्हणतो हे लोक म्हणतात की वेळ अजून आली नाही. परमेश्वराचे मंदिर बांधण्याची वेळ अजून आली नाही. तेव्हा परमेश्वराचे वचन हग्गई संदेशाच्या द्वारे प्राप्त झाले ते असे. इकडे मंदिर ओसाड पडले असून तुम्ही स्वतः आपल्या तख्तपोशीच्या घरात राहावे असा समय आहे काय? आता सेनाधीश परमेश्वर म्हणतो तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष पुरवा. पुन्हा एकदा तुमच्या मार्गाकडे लक्ष द्या. 7व्या वचनात तो म्हटला आपल्या मार्गाकडे लक्ष द्या. तुम्ही देवाच्या घरासाठी आज तुम्हाला मी सांगतो प्रियांनो परमेश्वराच्या घरासाठी तुम्ही करता ते तुमच्यासाठी तुमचे मार्गाकडे लक्ष देणं आहे. पुढं तुम्ही पुष्कळ पेरणी करिता पण हाती थोडे लागते. तुम्ही खाता पण तृप्त होत नाही. एक काम करू आपण 7वं आणि 8वं वचन पाहूया. सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो की तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष लावा. पुन्हा एकदा तो म्हणतो मार्गाकडे लक्ष द्या. आपल्या मार्गाकडे लक्ष द्या. डोंगरावर जाऊन लाकडे आणा व मंदिर बांधा. मंदिर बांधा. त्याने मी प्रसन्न होईन व माझा महिमा प्रगट करीन असे परमेश्वर म्हणतो. हालेलुया. माझ्या भावानो बहिणींनो आज आजच्या घडीला मला एवढं सांगायचं आहे की देव परमेश्वर दुष्काळामध्ये देखील 100 पटीने फळ देणारा आहे. पण
ज्या वेळेला तुम्ही देवाच्या मंदिरासाठी, देवाच्या राज्यासाठी, मी मागच्या 3 वर्षाचा थोडासा आढावा घेत होतो, परमेश्वराकडे मी पाहत होतो की परमेश्वरा किती अद्भुत आहे ना. ह्या मंडळीमधून 189 विद्यार्थी शिष्य झालेले आहेत. वेगवेगळे स्टाफने येऊन तिथं स्टाफिंग केलेलं आहे. ह्या मंडळीतून प्रियांनो तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, दर महिन्याला 47 पाळक लोकांना सपोर्ट दिला जातो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. लवकरच ते 50 होतील, पण 47 पाळक लोकांना हिंदी क्षेत्रामध्ये, मराठी क्षेत्रामध्ये, आणि त्या प्रत्येकाने जी जी सेवा कार्य केलेलं आहे, जे काही आत्मे जिंकलेले आहेत, ते तुमच्या अकाउंटला लिहिलं गेलेलं आहे. हालेलुया. इट इज रिटन फॉर यू. तुमच्यासाठी लिहिलं गेलेलं आहे. इट इज फॉर यू. आय वॉज जस्ट थँकिंग गॉड. पण एक गोष्ट अजून सांगतो, मी तुम्हाला विनंती करतो, आपल्या जीवनामध्ये परमेश्वरापासून ऐका. गॉड वॉन्ट्स यू टू इन्व्हेस्ट इन द किंगडम ऑफ गॉड मोर. अधिक देण्यासाठी तो बाप तुम्हाला सांगत आहे. दिस इज व्हॉट गॉड डिझायर्स. कारण देव परमेश्वर कधी कोणाचा ऋणी राहत नाही प्रियांनो. नेवा कधीच कोणाचा ऋणी राहत नाही. 3 वर्षापूर्वी मी काहीतरी एक संदेश केला होता आणि तुमच्याकडून मी कमिटमेंट कार्ड भरून घेतले होते 3 वर्षापूर्वी. आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की जे कमिटमेंट कार्ड तुम्ही भरलेले आहेत आणि तुमची जे कमिटमेंट आहे, तुम्ही देवाच्या राज्यामध्ये ती पेरणी करणं ही तुमची जबाबदारी आहे. जर तुम्ही केली नसेल, आणि जर केली असेल तर तुम्ही आमच्या टीमला सांगायला पाहिजे आहे की ह्या वेळेला ही मी कमिटमेंट दिलेली आहे. माझ्या भावानो बहिणीनो, तुम्ही माझ्या संगती कमिटमेंट नाही केलेलं आहे, तुम्ही देव परमेश्वरासाठी समर्पण केलेलं आहे. जे काही कार्य होईल ते देवाच्या गौरवासाठी होणार आहे. हालेलुया. आणि ते अद्भुत असणार आहे, मोठं असणार आहे. देव परमेश्वर त्याचं कार्य वाढवत जाणार आहे. हालेलुया. हजारो लोक त्याद्वारे आशीर्वादित होणार आहे. मला वाटतं भाऊ महेश तुम्हाला सांगू शकेल की जे ऑनलाईन बायबल स्कूलमध्ये आत्तापर्यंत किती विद्यार्थ्यांना आपण प्रशिक्षण दिलेलं आहे महेश दादा? 700 लोकांना आपण शिष्यत्वाचं शिक्षण दिलेलं आहे. Amen. It's going to grow. आम्हाला we want to reach out to 10,000. That's our target. आम्हाला 10,000 लोकांपर्यंत पोहोचायचं आहे. ओके. ज्यांना बायबल स्कूलला येता येत नाही तशा लोकांना पर्यंत आम्हाला पोहोचायचं. आम्ही हिंदी बायबल स्कूल सुरू करणार आहोत. इनफॅक्ट येत्या दिवसामध्ये जानेवारीपासून आम्ही ॲडव्हान्स बायबल स्कूलचा विचार करत आहोत. आणि त्यासाठी प्रियांनो आपोआप गोष्टी घडणार नाही आहेत. वी हॅव टू इन्व्हेस्ट इन दॅट. देवाच्या आपल्याला त्या डोंगरावर जायचं आहे. डोंगरावरून लाकडं घेऊन यायची आहेत. डोंगरावर चढणं सोपं नाही आहे. मी डोंगर चढणारा मनुष्य आहे. डोंगरावर चढल्याने जी धाप लागती ना, जे कष्ट असतात फार, आणि तिथून लाकूड घेऊन यायचं, इट्स अ हार्ड टाइम. बट आय वॉन्ट टू एनकरेज यू. आज माझ्या भावानं बहिणींनो, प्रभूच्या राज्यामध्ये आपण गुंतवणूक करणार आहोत. पवित्र आत्मा एक नवीन कार्य तुमच्या माझ्या जीवनामध्ये करू इच्छितो. हालेलुया. प्रेम इसहाकाने त्या दुष्काळामध्ये 100 पट पीक घेतलं. आणि मी विचार करत होतो, पाऊस पडत नव्हता, काही नाही, कसं त्या झाडांना, त्या बियाला पाणी कुठून आलं मला माहीत नाही. पण मला एक माहीत आहे की जेव्हा पाऊस पडत नसा तेव्हा दव येत होतं. कदाचित देवानी त्याच्या त्या शेतावर दव पाठवला असेल. कारण आता बऱ्याच लोकांना असं गैरसमज आहे की देव परमेश्वर माझ्या जीवनात आपोआप काहीतरी काढणार आहे. नाही प्रियांनो, देव परमेश्वर खोट्या नोटा छापत नाही. किंवा वाचाला आता सॉलोमनच्या बँकेमध्ये आपण त्याला एक खोट्या नोट पाडून त्या बँकेत पैसे पाठवून देऊ.
नाही करत. देव परमेश्वर तुम्हाला अशी संधी येऊ देतो काम करण्याची की त्या कामामुळं तुम्ही समृद्ध होणार आहात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्या प्रत्येक बॅटिंगच्या वेळेला शांत रहा. परमेश्वर एक शक्ती मिळणार आहे जी कदाचित चौकार मारेल किंवा छक्कार मारेल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पण विश्वास कार्यात टाकल्यावरच गोष्टी घडणार आहे. इसहाकाने आपला विश्वास कार्यात टाकला. ज्या ठिकाणी दुष्काळ आहे अशा ठिकाणी त्यांनी पेरणी करली. 12 वचन वाचून आपण संपूया प्रियांनो. 12 आणि 13 वचन. ओके, आपण वी विल एंड हिअर. काय वचन सांगतं त्या ठिकाणी? इसाकाने त्या देशात धान्याची पेरणी केली. आणि त्याच देशात, लक्षात ठेवा, त्याच वर्षी जेव्हा दुष्काळ होता तेव्हा. आणि त्याला त्याच वर्षी 100 पट पीक मिळाले. आणि त्याच वर्षी त्याला 100 पट पीक मिळाले. आणि परमेश्वराने त्याचे कल्याण केले. आणि परमेश्वराने त्याचे कल्याण केले. हालेलुया. तो थोर झाला. तो थोर झाला आणि उत्तरोत्तर उत्कर्ष पावून मोठा संपन्न झाला. आमेन. माझ्या भावानं बहिणींनो, येत्या दिवसामध्ये पेरणी करण्याची हात आखळू नका. देवाच्या राज्यात पेरणी करणारे लोक आपण बनूया. लेट अस इन्व्हेस्ट इन द किंगडम ऑफ गॉड. देवाच्या राज्यामध्ये आपण गुंतवणूक करणार आहोत. तुमच्या वेळी काही लोकांनी काही नंतर जॉईन झाले, तुम्ही कमिटमेंट दिलं नाही, पण तुम्हाला असं वाटतं नाही ह्या कार्यासाठी मला गुंतवणूक करायची आहे. मी तुम्हाला विनंती करेन प्रियांनो, तुम्ही निश्चित करा, पण आता एक टाइमचा गुंतवणूक करा. डिसाइड दिस इज द अमाउंट आय एम गोइंग टू इन्व्हेस्ट इन दिस. प्रभू चांगला आहे. आपण 1 मिनिट प्रभूच्या साथ उभे राहूया का? माझा विश्वास आहे की देवाच्या वचनातून तुम्हाला सांगते प्रभू बोललेला. जे मला प्रभूने वचन दिलं मी ते तुमच्यापर्यंत आणलं. आज कदाचित तुम्ही कुठल्या तरी एखाद्या दुष्काळाच्या प्रसंगातून चाललेला असाल. काही वर्षांपूर्वी मी जेव्हा रेंटेड घरामध्ये राहत होतो, भाड्याचं घर होतं, आणि एक महिना असा झाला की मला रेंट भरायला पैसे नव्हते. फार चॅलेंजेस म्हणून मी गेलो. मी देवबापाकडे गेलो आणि त्या प्रसंगामध्ये देवबापाने मला सांगितलं, सुधीर जा आणि त्या एका पाळकाचा तू रेंट भर. त्या कष्टामधून मी उचललं, मी गेलो आणि त्या पाळकाचं रेंट भरलं. त्यानंतर 3 वर्ष मी भाड्याच्या घरात राहिलो. एकदा पण मला रेंटसाठी अडचण आली नाही. आय एम टेलिंग यू, व्हेन यू इन्व्हेस्ट. पण पेरणी करताना देवाच्या राज्यामध्ये पेरणी करा. कुठेही पेरणी करू नका. ओके, योग्य ठिकाणी पेरणी करा. देवाच्या सुवार्ता कार्यामध्ये पेरणी करा. देव राज्य वाढवण्यासाठी पेरणी करा. and that's what God desires. येत्या दिवसामध्ये you take decision. Pray, Lord, मी 10% देतो, कदाचित मी त्यापेक्षा जास्त राज्यात पेरणी करणार आहे. ओके, पेरणी ही दशांश नाही आहे असं ज्यावेळेस मी ते वाचलं आणि आय एम कन्व्हिन्स्ड. ओके, पेरणी ही विशेष ऑफरिंग आहे. आय विल इन्व्हेस्ट लॉर्ड. मी हे पेरणी करणार आहे. द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल. तुम्ही जर 2 कोरिंथ 9 अध्याय 1, 2, 3 वचन वाचाल ना, त्या ठिकाणी एका मासिदोनिया नावाच्या मंडळीबद्दल सांगितलेलं आहे. अत्यंत दारिद्र्यामध्ये, म्हणजे हलाखीची परीक्षा होती, त्यामध्ये त्यांच्या उदारतेचा आनंद. त्यांनी आम्हाला विनंती केली. पॉल म्हणतो, नको नको, तुमचे पैसे नकोत. नाही म्हणजे आम्हाला याच्यात सहभागी होऊ द्या. आम्हाला ह्या कार्यात सहभागी होऊ द्या. आम्हाला विनंती केली. त्यांनी स्वतःला प्रभूला दिले आणि मग त्यांनी पावलाला दिले. जो कोणी प्रभूला देऊन टाकतो ना, तो जक्कयासारखा कुठल्या गोष्टी राखून ठेवत नाही, तो देणारा बनतो. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, हा नियम आहे, लक्षात ठेवा. दिल्याने कमी होत नाही.
दिल्याने वाढ होते. हालेलुया. हा अनुभव घेऊन पहा प्रियांनो, पवित्र शास्त्रामधला. दिल्याने वाढच होते. जगाच्या लोकांना हे कळत नाही. ते म्हणतात जर माझ्याकडे आहे तर ते वाढणार आहे. नाही, जेव्हा तुम्ही कोणाच्या जीवनामध्ये गुंतवणूक करता, देवाच्या राज्यामध्ये वाढ 100% होते. प्रिया, आम्ही पाहिलेलं आहे. शुक्रवारचा संदेश निश्चित ऐका युट्यूबवर, ब्रदर टोनीच. ओके, तुम्हाला विश्वास बसणार नाही. त्याचं तारण 1985 झालं, माझं 1986 ला झालं. प्रियांनो, मी त्याच्याबद्दल सांगू शकतो. आम्ही जवळचे मित्र होतो, एकत्र रोज जेवायचो, एकत्र झोपायचो, एकत्र राहायचो, एकत्र वेगवेगळ्या ठिकाणी सेवेला जायचो. त्याच्याकडं स्वतःचं घर नव्हतं, ना गाडी होती, काही नव्हतं. आज त्यांनी तो नियम, त्यांनी ते गुंतवणूक करायला सुरुवात. कधी सुद्धा तो म्हटला की पहिला पगार 300 रुपये, 30 रुपये पेरणी करायला सुरुवात केली. अँड गॉड ब्लेस्ड इट. देवाने ते एवढं वाढवलं की फार अद्भुतरित्या आज त्याचे 2-3 घरं आहेत पुण्यामध्ये. मस्कतमध्ये तो कामाला आहे. तिथलचे जे एअरफोर्स आहे, तिथलच्या अधिकाऱ्यांसांगती तो विमानात बसून इकडे तिकडे जात असतो. ही गॉड हॅज. त्याचं शिक्षण झालेलं नाहीये. यू विल नॉट बिलीव्ह इट. ही नेव्हर स्टडी. पण आज इंग्लिश मध्ये तो पुस्तकं लिहितोय. God has. I'm telling you, friends, be faithful what God does. I don't know. Just आपले डोळे प्रभूकडे लावूया. पवित्र आत्मा, आम्ही तुझ्या हातामध्ये आहे. तू तुझं काम कर. आमच्या हृदयाला आज तू आपल्या हातामध्ये घे. फोड प्रभू. नको त्या गोष्टी काढून टाक प्रभू. त्या विषारी गोष्टी, विषारी विचार काढून टाक प्रभू. ते विषारी विचार आमच्या हृदयातून काढून टाक प्रभू. हालेलुया. प्रियांनो, परमेश्वर मला इथं मिलियनियर्स दाखवतोय. आय एम सिरियस. दे परमेश्वर तुम्हाला येत्या दिवसामध्ये, ही इज गोइंग टू मेक यू मिलियनियर. यू विल बी अ ब्लेसिंग. तुम्ही आशीर्वाद होणार आहात. उद्याच्या उद्या नाही, येत्या दिवसात तुम्ही पाहाल की गॉड इज गोइंग टू ब्लेस यू. As you are faithful in a small thing. तू थोडक्या गोष्टीने विश्वासू राहिला म्हणून माझ्या मुला, हे 10 नगरावर तू राज्य कर. आणि ते देव परमेश्वर घडवणार आहे. प्रभू, आम्ही तुला देतो आमचं जीवन. पवित्र आत्मा, इथं जमलेल्या प्रत्येकाचा ताबा घे. प्रत्येकाच्या जीवनात आणि हृदयात तू काम कर आणि तुझं गौरव होऊ दे. येशूच्या नावामध्ये आमेन आणि आमेन.